मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आय-पी-सी सेक्शन 377 हा ब्रिटिश काळातला एक कायदा होता. या कायद्यामुळे समलैंगिक संबंधांना गुन्हा मानलं जायचं. त्यामुळे अनेक लोक समाजाच्या भीतीत लपून मानसिक त्रास सहन करून जगत होते. हा अन्याय संपवण्यासाठी सुप्रीम कोर्टात एक केस झाली. ही केस आहे नवतेज जोहर केस 2018. भारतात एक काळ असा होता जेव्हा दोन प्रौढ व्यक्तींनी आपल्या संमतीने केलेले प्रेमसंबंध किंवा संबंध देखील गुन्हा मानलं जायचं. आय-पी-सी सेक्शन 377 मध्ये अननॅचरल ऑफेन्सेस असे म्हणत काही प्रकारच्या शारीरिक संबंधांना गुन्हा मानलं जात होतं. पण समस्या अशी होती, की या कायद्याचा वापर अनेकदा तृतीयपंथीय लोकांना त्रास देण्यासाठी, धमकावण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता. अनेक लोक समाजाच्या भीतीने स्वतःची ओळख लपवून जगत होते. कारण त्यांना वाटायचं, की जर आपली ओळख उघड झाली, तर कायद्यामुळे पोलीस कारवाई होऊ शकते. याच मुद्द्यावरून नवतेज सिंग जोहर आणि इतर काही लोकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी कोर्टाला सांगितलं, की सेक्शन 377 मुळे आमचं आयुष्य अपराधीपणात जात आहे आणि आमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन देखील होत आहे. सुप्रीम कोर्टाने या केसची गंभीर दखल घेतली आणि 2018 मध्ये कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं, की जर दोन प्रौढ व्यक्तींमध्ये संमतीने संबंध असतील तर ते गुन्हा ठरू शकत नाही. भारतीय संविधानाच्या राईट टू लाईफ आर्टिकल 21 मध्ये प्रायव्हसी आणि डिग्निटी यांचा समावेश होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार आहे. याशिवाय कोर्टाने आर्टिकल 14 म्हणजे इक्वॅलिटी आणि आर्टिकल 15 म्हणजेच डिस्क्रिमिनेशन विरोधात संरक्षण आणि त्याचबरोबर आर्टिकल 19 म्हणजे फ्रीडम या अधिकारांचा उल्लेख देखील या निर्णयात केला. या सर्व अधिकारांच्या विरोधातच सेक्शन 377 चा वापर होत होता. म्हणून सुप्रीम कोर्टाने सेक्शन 377 पूर्णपणे हटवला नाही, तर एक महत्त्वाची गोष्ट केली. कोर्टाने सांगितलं, की समलैंगिक संबंध किंवा कन्सेंटिंग ॲडल्ट्स मधील संबंध हे गुन्हा नाहीत, परंतु 2024 पासून मोठा बदल यामध्ये झाला आहे. 2024 मध्ये भारतात आय-पी-सी हा कायदा रद्द करून नवीन कायदा लागू झाला आणि तो म्हणजे भारतीय न्याय संहिता (बी-एन-एस). या नवीन कायद्यात सेक्शन 377 पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे. आता बी-एन-एस मध्ये सेक्शन 377 साठी एक्झॅक्ट रिप्लेसमेंट असा एकही सेक्शन नाही. तर आता वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यानुसार वेगवेगळे सेक्शन लावले जातात. मित्रांनो, नवतेज जोहर केस हा भारतीय संविधानाच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि मानवी हक्कांसाठी लँडमार्क असा निर्णय मानला जातो. अशाच खऱ्या केसवर आधारित कोर्ट स्टोरीज आणि कायद्याची सोपी माहिती पाहण्यासाठी ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.